वाजून भजन करायचं. हरी जय जय विठ्ठल 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 लक्षपूर्वक ऐका. आता माता माऊल्या शांत बसा. वेळ आपल्याकडे कमी राहिलेला आहे. कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे महान लढीवाळ भगवत भक्त जगाच्या पाठीवरती विश्वाच्या पाठीवरती असे एकमेव संत होऊन गेले की सर्व संत भगवंताच्या भेटीकरता पंढरपूरला जातात. परंतु पांडुरंग परमात्म्यानं ज्या संतांच्या भेटी करता यावं नवे नवे त्या पांडुरंग परमात्म्याला साठविला दाता त्रैलोक्याचा असा अधिकार असणारे संत शिरोमणी सावता बाबा यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विठ्ठल विठ्ठल तर असो या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. काय सांगतात सावता बाबा या अभंगाद्वारे? लक्षपूर्वक ऐका. सावता बाबा प्रस्तुत अभंगाद्वारे नामाचं महत्त्व प्रतिपादन करतायत. नामाचं महत्त्व प्रतिपादन करत असताना सावता बाबा म्हणतात आमच्या जीवनामध्ये एक प्रकारची बलवत्तता प्राप्त झाली. सावता बाबांना विचारलं का हो बाबा कोणत्या प्रकारची बलवत्तता नेमकं तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली? तर सावता बाबा म्हणतात नामाची बळे न भिवू सर्वथा. आमच्या जीवनामध्ये नामाची बलवत्तता प्राप्त झाली आणि त्या नामाच्या बलवत्ततेवरती आता आम्ही कुणालाही भिणार नाही. कळी काळ जरी आला तरी कळी काळाच्या माथा सोटे मारू. कळी काळाच्या माथ्यावरती आम्ही काठीने मारू इतकी ताकद त्या भगवंताच्या नामचिंतनाची. असा पहिल्या चरणाचा अर्थ आहे. आणि दुसऱ्या चरणामध्ये सावता बाबांना एका साधकाने प्रश्न विचारला. ठीक आहे म्हटले सावता बाबा नामाची बलवत्तता तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली आणि त्या बलवत्ततेवरती तुम्ही म्हणता कळी काळावरती राज्य करता येतं. पण या नामाच्या बलवत्ततेवरती आणखी नेमकं काय काय मिळवता येतं बरं? तर सावता बाबांनी वर्णन करावं. वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी. त्या नामाच्या बलवत्ततेवरती आम्ही वैकुंठातला देव कीर्तनामध्ये आणू आणि त्या विठ्ठल भक्तीमध्ये विठ्ठल नामाच्या गजरामध्ये आम्ही रंगून जाऊ. विठ्ठल गावणी नाचू रंगी. सुखाचा सोहळा हीच आम्ही आमच्या जीवनाची दिवाळी करू. कशाच्या बलवत्ततेवरती? नामाच्या बलवत्ततेवरती आम्ही काय करू? सुखाचा सोहळा करूनी दिवाळी प्रेमे वनमाळी चित्ती धरू. तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आम्ही आमच्या चित्तामध्ये धरू. असा दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणाचा अर्थ आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये खऱ्या अर्थाने सावता बाबांनी आम्हा सर्वसामान्य जीवाला या अभंगाद्वारे उपदेश केलेला आहे. बघा काय उपदेश केला? खऱ्या अर्थाने सावता बाबा म्हणतात आपल्या जीवनामध्ये नामाची बलवत्तता येण्याकरता कळी काळावरती राज्य मिळवण्याकरता कळी काळावरती मात करण्याकरता वैकुंठीचा देव आपल्या कीर्तनात आणण्याकरता भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या भजनामध्ये रंगून जाण्याकरता तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आपल्या चित्तामध्ये धरण्याकरता आणि आपल्या जीवनाची दिवाळी होण्याकरता एकच मार्ग आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचा आहे. तो मार्ग कोणता? सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा. आपल्या जीवनामध्ये भक्ती मार्ग धरा आणि एकदा तो भक्ती मार्ग आपल्या जीवनामध्ये धरला ना की आपल्या जीवनामध्ये मुक्तीपर्यंत आपल्याला जाण्याची गरज नाही. मुक्ती मिळवण्याकरता धडपड करण्याची गरज नाही. तर ती मुक्ती आपल्या दारावरती लोटांगण घेत येते. तेने मुक्तीद्वारा ओळंगती विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर असो
आज या ठिकाणी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. दरवर्षीप्रमाणे सावताबाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केलेली ही कीर्तन रूपी सेवा महात्मा फुले प्रतिष्ठान यांच्या वतीनं वर्ष 3रं आणि 3ऱ्या वर्षातील पुन्हा दुसऱ्यांदा माझ्याकडे सुपूर्त करण्यात आलेली ही कीर्तन रूपी सेवा. गेल्याही वर्षी याच ठिकाणी आजच्याच दिवशी कीर्तन रूपी सेवेचं परमभाग्य माझ्या जीवनामध्ये लाभलं होतं आणि पुन्हा याही वर्षी तुम्हा सर्वांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे सुपूर्त करण्यात आली. त्याच्यामध्ये माझ्यावरती नितांत प्रेम करणारे, अगदी ज्यांना वडिलांच्या स्थानी पाहावं असे असणारे खराडे बाबा, त्याचप्रमाणे आमच्या सोनवणे ताई असतील, संपूर्ण महात्मा फुले प्रतिष्ठान असेल, सर्वांच्याच माध्यमातून या ठिकाणी आग्रह करण्यात आला. खरं तर मी बाबांना यावर्षी नको म्हणत होते, म्हटलं थोडंसं वापशावर टाकलं म्हणजे बरं असतं जरा, परंतु बाबा म्हटले याही वर्षी सर्वांची इच्छा आहे तुमचं कीर्तन या ठिकाणी व्हावं आणि त्या अनुषंगाने पुन्हा एकदा ही सेवा माझ्याकडे सुपूर्त करण्यात आली. सर्वांचं ऋण व्यक्त करते. कार्यक्रमाला उपस्थित असणारे, कार्यक्रमाला सजावणारे धजावणारे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, मृदुंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये गोड असे साथ करणारे हरिभक्तपरायण आपल्याच भागाचं भूषण पंडित महाराज, त्याचप्रमाणे त्यांच्या पाठीमागे साथ करणारे हरिभक्तपरायण कोहक महाराज, त्यांचंही ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे गोड अशी मृदुंगाची साथ करणारे हरिभक्तपरायण शुभम महाराज ठाणगे, त्यांचंही ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे हार्मोनियम वादक आहेत, इकडे उभे असलेले आमचे सलालकर मामा आहेत, पाठीमागे उभे असलेल्या सगळ्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, सावित्रीबाई फुले, जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई या पाठीमागं कीर्तनाला उभ्या असल्या ना की कीर्तनाला 10 हत्तीचं बळ येतं बरं का. हां, कारण आमच्या पार्टीची माणसं पाठीमागे असतात ना आणि यांचं नितांत प्रेम आहे बरं का माझ्यावरती. पाठीमागे उभ्या असलेल्या प्रत्येक स्त्रीनं कोणी लहान बहिणी इतकं प्रेम करावं, कोणी अगदी आई इतकं प्रेम करावं, इतकं अतूट नातं यांचं माझं झालं आहे की त्याचं वर्णन करू शकत नाही आणि वेळेच्या अभावी ते वर्णन करणंही शक्य नाही. सर्वांचं ऋण व्यक्त करते. बसलेला संपूर्ण श्रोतृवर्गामध्ये आवर्जून कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले, अगदी मी उत्तम श्रोता ज्यांना म्हणते बरं का, कीर्तनाला बसले की उत्तम श्रोता म्हणून ज्यांचा नामोल्लेख करावा असे असणारे गीतेसर कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे आपल्या भागामध्ये वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करणारे, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये क्रांती करणारे हरिभक्तपरायण कुलकर्णी देवा, तेही कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचे ऋण व्यक्त करते. आमचे सातपुते महाराज आहेत. त्याचप्रमाणे इकडे बसलेले पत्रकार साहेब कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. डॉक्टर गडगे तेही कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे खेत्री भाऊ अगदी भजनाला सुद्धा हार्मोनियमची साथ करतात, कीर्तनालाही साथ करतायत, त्यांचे ऋण व्यक्त करते. बसलेला संपूर्ण श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणी विनम्र भावनेने वंदन करते आणि ज्यांच्या माध्यमातून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, जे नसल्यानंतर 10 मिनटं कीर्तन बंद पडतं, हां, अशी गोड असणारी साऊंड सिस्टीम, फार गोड ऑपरेटिंग आहे बरं का तुमचं. बंदिस्त वातावरणामध्ये सिस्टीम ऑपरेटिंग करणं ही काही सोपी गोष्ट नाही, परंतु एवढी सुंदर तुम्ही सिस्टीम लावली, तुमचंही ऋण व्यक्त करते. वास्तविक पाहता जेवढा गोड आवाज तुम्हाला माझा ऐकू येतोय तेवढा गोड नाही बरं का. आहे का? आहे का? मुक्या नाही तुम्ही? आहे म्हटल्याबद्दल धन्यवाद बरं का. पण ज्यांच्या सुंदर अशा सिस्टीममधून माझा आवाज गोड होऊन तुमच्यापर्यंत पोहोचतोय अशी असणारी साऊंड सिस्टीम कुठली आहे? सावता साऊंड सिस्टीम. वा, नाव पण काय गोड आहे ना. आजच्या पर्व काळावरती शोभावं असं नाव आहे. गोड अशी साऊंड सिस्टीम, त्यांचंही ऋण व्यक्त करते. त्यांच्याकरता सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. फक्त मोकळ्या मनानं आवाज द्या. एका मशीनचे 2 होतील पुढच्या वर्षीपर्यंत बरं का, आणि 2 असतील तर 4 होतील, काळजी करू नका. तुमचंही ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे आपला कार्यक्रम आठवणीत ठेवण्याचं जे काम करतायत, अगदी प्रक्षेपण करण्याचं काम जे करतायत, अगदी रात्रभर प्रवास करून मुंबईवरून कीर्तनाकरता उपस्थित झाले. कोकणातील फार मोठं भूषण आहे. त्यांचे वडील एकनाथ बाप्पा वाडीकर फार मोठे कीर्तनकार आहेत. रायगड भूषण पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला त्यांचे सुपुत्र दिनेश महाराज वाडीकर कीर्तनाकरता आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचे ऋण व्यक्त करते. आणि अधिक विस्तार न करता विश्वमांगल्याचं स्वप्न बुराशी बाळगून अखिल मानव जातीला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे विश्वमौली ज्ञानोबा राय, जगद्गुरु श्री संत तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून, सिद्ध साधक संत महंतांना वंदन करून आणि माझे वडील वैकुंठवासी पोपट लक्ष्मण डोके यांच्या पावन स्मृतीला स्मरून, त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य ब्रह्मलीन ब्रह्मचैतन्य
स्वामी श्यामसुंदर महाराज पुरी रमतेराम दिगे बाबा यांच्या पावन स्मृतीला स्मरण आणि उपस्थित श्रोतृजन तसेच विश्वमौली नवरांना अभिवादन करून अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होते. विठ्ठल विठ्ठल तर असो, आता लक्षपूर्वक ऐका. तास सव्वा तासाच्या कालावधीमध्ये संकल्पित वेळेमध्ये अतिशय सुंदर चिंतन तुम्हाला सांगणारे. बसलेले हसवण्याचा प्रयत्न अजिबात करणार नाही बरं का, कारण एवढ्या लांबून मी काही तुम्हाला हसवण्याकरता आले का? एवढ्या लांबून नाही आले, जवळूनच आले. पण हसवण्याकरता मुळीच आलेली नाही. आणि कथावर कीर्तन हसणे केले नाही होते. लोक म्हणतात कीर्तनामध्ये विनोद असावा, म्हणजे पिकावरती फवारणी नसेल तर पिकावरती कीड पडण्याची शक्यता म्हणतात, पण फवारणी जास्त झाली तर पीक जळण्याची पण शक्यता आहे ना. म्हणून पीक जळू न देण्याची जबाबदारी कीर्तनकाराची आहे. म्हणून कथावर कीर्तन हसणे केले नाही होते, शुद्ध भाव से रोणे केले होते. हे ज्यावेळेला भगवंता करता कंठी प्रेम दाटे आणि नयनी नीर लोटे अशी अवस्था प्राप्त होत असते ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने ते कीर्तन किंवा प्रवचन सार्थकी लागत असतं. म्हणून माझं चिंतन फक्त लक्षपूर्वक ऐका, कारण कालपर्यंत तुम्ही अनेक कीर्तन प्रवचन ऐकली असतील. अगदी समाजकारणापासून राजकारणापर्यंत ते संसार कसा करावा इथपर्यंत तुम्ही ऐकलं असेल, परंतु ते मी आज तुम्हाला सांगणार नाही. कारण आमच्या संतांच्या घरची परंपरा आम्हाला ते सांगत नाही. काय सांगते संतांच्या घरची परंपरा? भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. संत महात्मे सांगतात कीर्तनामध्ये या गोष्टी सांगू नये, म्हणून प्रापंचिक गप्पाही मारणार नाही, राजकारणही सांगणार नाही. अगदी संतांच्या अंतकरणातले भावरंग आज तुमच्यामध्ये उतरवायचे. विठ्ठल विठ्ठल तर असो, आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, अभंग सावताबाबांचा आहे आणि निमित्त या ठिकाणी सावताबाबांच्याच पुण्यतिथीचं आहे बघा. आणि सावताबाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्याच अभंगावरती चिंतन करता यावं, त्या पर्वकाळाच्या अनुषंगाने त्यांच्या शब्दांना न्याय देता यावा, या अनुषंगाने हा अभंग कीर्तनरूपी सेवेकरता निवडला आहे. तर या अभंगाचा भावार्थ याचं चिंतन करत असताना, भावार्थाकडे वळत असताना मला वाटतं या अभंगाचा अणुबंध चतुष्टय श्रोत्यांच्या लक्षात येणं फार महत्त्वाचं असतं. का बरं? अणुबंध जर कीर्तनाचा किंवा निवडलेल्या अभंगाचा नाही समजला तर मला वाटतं श्रोता आणि वक्ता यांचा रक्तगट जुळत नाही. लक्षात घ्या बरं का मी काय बोलते. आणि रक्तगट जर जुळाला नाही तर श्रोता असा बसतो की वक्ता काय बोलतोय हे श्रोत्यांना येत नाही. लक्षात येते ना मी काय बोलते? त्याच्याकरता अणुबंध कळणं महत्त्वाचं आहे, रक्तगट जुळणं महत्त्वाचं आहे. आणि एकदा का रक्तगट जुळाला की मग मला वाटतं ज्ञानरूपी दीप प्रज्वलित होते आणि त्याच्याकरता खऱ्या अर्थाने अणुबंध चतुष्टय हार्ट कनेक्शन होणं महत्त्वाचं आहे. मग आजच्या अभंगाचा अणुबंध चतुष्टय काय आहे? अणुबंध चतुष्टय म्हणजे काय? तर आजच्या कीर्तनाचा प्रयोजन काय, अधिकारी कोणता, विषय काय आणि संबंध काय, या सगळ्या गोष्टीचं विस्तारित प्रतिपादन करणं याला म्हणायचं अणुबंध चतुष्टय. मग आजच्या कीर्तनाचा अधिकारी कोण आहे? व्यवहारामध्ये अधिकार फार महत्त्वाचा असतो बरं का. जर अधिकारानं काम केलं नाही तर मला वाटतं बऱ्याच वेळा फळ मिळत नाही. अनाधिकारानं काम केलं तर बऱ्याच वेळा फजिती होत असते. म्हणून अधिकार फार महत्त्वाचा आहे. आज या ठिकाणी मी जर तुम्हाला प्रश्न विचारला, मडके घडवण्याचा अधिकार कोणाचा? बोला. मडके घडवण्याचा अधिकार कुंभाराचा. कपडे शिवण्याचा अधिकार कोणाचा? शिंप्याचा. केस लढवण्याचा अधिकार कोणाचा? वकिलाचा. वकिलाचा, नाव्याचा नाही बरं का. केस कापण्याचा अधिकार नाव्याचा. लक्षात घ्या, केस कापण्याचा अधिकार नाव्याचा, केस लढवण्याचा अधिकार वकिलाचा, एखाद्या घराचा प्लॅन काढण्याचा अधिकार इंजिनियरचा. तसं खऱ्या अर्थाने व्यवहारामध्ये प्रत्येकाचा अधिकार बघा वेगळा वेगळा आहे. त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनाचा, आजच्या अभंगाचा सुद्धा अधिकारी कोण आहे? तर सावताबाबा म्हणतात, जो स्वतःला म्हणून घेतो ना, आम्ही धारक आहोत. कशाचे? आम्ही नामाचे धारक. जो स्वतःला नामाचे धारक म्हणून घेतो ना, तोच आजच्या या अभंगाचा अधिकारी आहे. मग लक्षात आलं, आजच्या कीर्तनाचा अधिकारी आहे नामधारक. आता आजच्या कीर्तनाचा विषय काय? विषय सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो बघा. इथं बसलेल्या प्रत्येकाचा विषय वेगळा आहे. या धर्ममंडपामध्ये आलेल्या प्रत्येकाचा विषय वेगळा वेगळा आहे. का बरं?
मी या ठिकाणी उभी राहिले, माझा विषय काय? अभंग सोडवणं, चिंतन करणं, कीर्तन करणं हा माझा विषय आहे. बसलेल्या श्रोत्यांचा विषय काय? कीर्तनामध्ये झोपा काढणं का? हां, व्यवस्थितरित्या दृष्टांत, सिद्धांत, प्रमाण या सगळ्या गोष्टीचं श्रवण करणं, श्रवण भक्ती करणं हा प्रत्येक बसलेल्या श्रोत्याचा विषय आहे. उभा राहिलेल्या टाळकऱ्यांचा विषय काय? कीर्तनामध्ये टाळाटाळ करणं का? नाही, गोड अशी टाळांची साथ कीर्तनाला करणं हा टाळकऱ्यांचा विषय आहे. या ठिकाणी मृदुंगाचार्यांचा विषय काय? चाटा थापा मारणं का? नाही तर मग लग्न झाल्यावर बायको म्हणाल थापा मारू नका. अजून झालं नाही त्यांचं बरं का. चाटा थापा मारणं हा त्यांचा विषय नाही, तर चाट थाप देऊन कीर्तनाला साथ करणं हा मृदुंगाचा विषय आहे. बघा, या ठिकाणी प्रत्येकाचा विषय जशा पद्धतीनं वेगळा वेगळा आहे ना, तसा आजच्या अभंगाचा विषय सुद्धा आहे. आजच्या अभंगाचा विषय काय? फलासहित नाम महिमा प्रतिपादन करणं हा आजच्या कीर्तनाचा विषय. लक्षात आलं? अधिकारी लक्षात आला, विषय लक्षात आला. आता आजच्या कीर्तनाचं प्रयोजन काय आहे? प्रयोजन शब्दाचा अर्थ काय होतो? प्रयोजन म्हणजे परमप्रयोजन, फळ. अर्थात कुठल्याही कीर्तनाचं फळ असतं, कुठल्याही अभंगाचं फळ असतं. मग या अभंगाचं फळ काय आहे? प्रयोजन काय आहे? तर मला वाटतं या अभंगाचं फळ, या अभंगाचं परमप्रयोजन नाम आहे. कारण भगवंताला मिळवण्याकरता आपल्या जीवनामध्ये घ्यावं लागतं ते नाम, आणि मिळवल्यानंतर अंतकरणामध्ये साठवावं लागतं, त्याच्याकरता सुद्धा घ्यावं लागतं नाम. म्हणून आजच्या कीर्तनाचं प्रयोजन आहे नाम. लक्षात आलं? अधिकारी लक्षात आला, प्रयोजन लक्षात आलं, विषय लक्षात आला. आता सगळ्यात शेवटी राहिला संबंध. संबंध फार महत्त्वाचा आहे बरं का. व्यवहारामध्ये संबंध जसा महत्त्वाचा आहे तसा अध्यात्मामध्ये सुद्धा महत्त्वाचा आहे. आता या अभंगामध्ये कोणाचा कसा कशाशी संबंध आहे सांगते तुम्हाला. व्यवहारामध्ये संबंध कशा पद्धतीनं महत्त्वाचा आहे. दोघं जण जुळे भाऊ होते बरं का. जुळे भाऊ असल्यानंतर दोघं इतके सारखे दिसायचे, इतके सारखे दिसायचे की आईला सुद्धा लक्षात येत नव्हतं कोणता कोणता आहे. कीर्तनकार होता, वारकरी. अगदी कीर्तनकारानं दुसरा कीर्तनकार नव्हता, पण कधी कधी कीर्तनकाराचे कपडे घालायचा, वारकऱ्याचे कपडे घालायचा, आणि वारकऱ्याचे कपडे घातले की तो भावासारखाच दिसायचा. आता दोघंही सारखेच दिसायचे. एक दिवस योग असा आला, त्या कीर्तनकाराच्या सासूरवाडीमध्ये त्या कीर्तनकाराचा भाऊ कीर्तनकाराचे कपडे घालून सासूरवाडीमध्ये गेला, वारकरी होऊन गेला. आता वारकरी होऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी सासूबाई उपस्थित होती. त्या कीर्तनकाराचा एक मेहुणा होता. त्या मेहुण्यानं आपल्या आईला आवाज दिला, आई भाऊजी आलेत. भाऊजीच म्हणतात ना इकडं, दाजी किंवा भाऊजी असा शब्द वापरला जातो. दाजी आलेत म्हटल्यानंतर त्या सासूबाईला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. कारण जावई आल्यानंतर बायकांना नाकाचा मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा म्हण असते की नाही सासू. बघा, तिला आनंद झाला. आता तिनं विचार केला जावया करता काय करावं. सुंदर असा गरम गरम भज्याचा बेत तिनं केला बरं का. जावई आलाय, आनंद झाला ना. गरम गरम भज्याचा बेत करण्याकरता गरम गरम त्या ठिकाणी कांदा कापला, बेसन पीठ मिक्स केलं, गॅसवरती तेल तापवण्याकरता ठेवलं. म्हटली आता जावयाला गरम गरम भजे खाऊ घालते. पण तितक्यात त्या मेहुण्यानं काय केलं, तांब्याभर पाणी घेतलं आणि पाणी घेऊन आपल्या मेहुण्याला दाजीला पाणी पिण्याकरता पाणी घेऊन गेला. आणि गेल्यानंतर बारीक आपल्या दाजीकडे पाहिलं. मग लक्षात आलं, अरे हे आपले दाजी नाही, हे दाजींचे भाऊ आहेत. ज्या वेळेला दाजींचे भाऊ आहेत हे लक्षात आलं ना, धावत पडत आतमध्ये आला ना, आईला सांगितलं, आई ते दाजी नाहीत, त्यांच्यासारखा पोशाख घातला म्हणून मला असं वाटलं ते दाजीच आहेत, पण ते दाजी नाही, त्यांचे भाऊ आहेत. आता हे वाक्य ज्या वेळा त्या आईनं ऐकलं ना, त्या आईनं काय केलं, गॅसवरची कढई उतरून ठेवली बरं का. तेल बाजूला काढून ठेवलं, त्या कढईच्या जागेवरती तवा मांडला आणि ते बेसन पीठ कालवलेलं आहे ना तव्यात टाकलं. जिथं भजे होणार होते तिथं काय झालं, बेसन जे कोण्याच सणाला चलत नाही त्याला म्हणायचं बेसन, ते बेसन कोणाकरता केलं. संबंध बदलला का. आधी समजलं होतं आपला जावई आलाय, अंतकरणातला भाव वेगळा होता, आणि नंतर समजलं जावयाचा भाव आहे, अंतकरणातला भाव वेगळा आहे. संबंध, व्यवहारामध्ये संबंध बदलला तर व्यवहार बदलतो, तसा अध्यात्मामध्ये सुद्धा संबंध फार महत्त्वाचा आहे. मग काय संबंध आहे बघा. या अभंगामध्ये नाम हे साधन आहे, आणि या नामाच्या साधनावरती 4 पद्धतीचं फळ मिळतंय बघा. कोणत्या 4 पद्धतीचं. कळीकाळाच्या माथा सोटे मारू पहिलं फळ. दुसरं फळ वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी विठ्ठल गावुनी नाचू रंगी. तिसरं फळ सुखाचा सोहरा करूनी दिवाळी प्रेमे वनमाळी चित्ती धरू.
आणि चौथं फळ तेने मुक्ती द्वारा ओळंगती. नाम हे साधने आणि त्याचे 4 मिळणारे फळ आहेत. म्हणून या ठिकाणी संबंध झाला साध्य साधन भाव संबंध. विठ्ठल विठ्ठल लक्षात आलं. अभंगाचा अनुबंध चतुष्टय तुमच्या लक्षात आला. आता लक्षपूर्वक ऐका. सावता बाबा या अभंगाद्वारे नाम महिमा प्रतिपादन करतायत. नाम महिमा प्रतिपादन करत असताना सावता बाबांनी म्हणावं की कळी काळाच्या माथ्यावरती राज्य करता यावं इतका मोठा अधिकार भगवंताच्या नामचिंतनाचा आहे. म्हणून सगळ्या संतांनी आपल्याला ते भगवंताचं नामचिंतन आपल्या मुखामध्ये घ्यायला सांगितलं. आणि भगवंताच्या नामचिंतनाची ताकद सांगू तुम्हाला. जर ते भगवंताचं नामचिंतन शुद्ध भावनेनं घेतलं ना माय बापांनो, तर निश्चितच त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती आपल्याला आपल्या जीवनामध्ये होत असते. जसं की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन हे शाळेमध्ये शिपायाचं काम करायचे. शिपायाचं काम काय असतं? 3 टाइम घंटा वाजवणे. याच्या पलीकडे त्यांना दुसरं काही माहीत नव्हतं. पण 3 टाइम घंटा वाजवताना एकच वाक्य म्हणायचे, घन 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 अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन. परिणाम ते एक दिवस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला भारतातली एक घटना. भारतामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू मंत्रिमंडळामध्ये असताना एक मोरारजी देसाई नावाचे सदस्य होते. कोण्या पक्षाचे होते मला माहीत नाही बरं का. नाही तर तू म्हणता ते ज्या पक्षाचे ताई त्या पक्षाचे आहेत का काय. आमचा एकच पक्ष हरिनामावरती लक्ष. ते मोरारजी देसाई नावाचे सदस्य एकच वाक्य म्हणायचे, मी एक तरी दिवस भारताचा पंतप्रधान होईल, मी एक तरी दिवस भारताचा पंतप्रधान होईल. परिणाम ते एक दिवस भारताचे पंतप्रधान झाले. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला माझ्या जीवनातला प्रसंग. मी अगदी लहान असताना ज्या वयामध्ये परमार्थ का करायचा, कशा करता करायचा, गाथा म्हणजे काय, ज्ञानेश्वरी म्हणजे काय, ज्ञानेश्वरीचे ओव्या म्हणजे काय, अभंग म्हणजे काय याचं ज्ञान मला ज्या वयामध्ये नव्हतं ना माईबापांनो, त्या वयामध्ये वडिलांच्या बोटाला धरून परमार्थ करायचे. आणि परमार्थ करत असताना एकच वाक्य म्हणायचे, मला कीर्तनकार व्हायचंय, मला कीर्तनकार व्हायचंय आणि मला कीर्तनकारच व्हायचंय. परिणाम आज महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकारांच्या यादीमध्ये माझं नाव आहे. आता मला सांगा, जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष घन 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 अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन म्हटल्यानंतर ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात. मोरारजी देसाई नावाचे सदस्य मला पंतप्रधान व्हायचे म्हटल्यानंतर ते जर पंतप्रधान होऊ शकतात. मी मला कीर्तनकार व्हायचे म्हटल्यानंतर मी जर कीर्तनकार होऊ शकते, तर आपण राम म्हटल्यानंतर राम होऊ शकत नाही का? नक्की होऊ शकतो. राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. नक्की होऊ शकतो. फक्त ते भगवंताचं नामचिंतन शुद्ध भावनेनं शुद्ध अंतकरणानं करणं गरजेचं आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय एका अभंगाद्वारे सांगतात, नामाचे चिंतन प्रकट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. तुम्ही जिथे आहात तिथे त्या भगवंताचं नामचिंतन करा म्हणतात, त्याचा पसारा घाला म्हणतात. आता पसारा घाला म्हणजे नेमका काय करा? पसारा शब्द इकडच्या पेक्षा इकडं पटकन समजत असेल. माता मावल्या आल्या ना घरात घालून. हां, पसारा कसा घालायचा सांगू तुम्हाला. घरातला पसारा तुम्ही रोजच घालता, पण भगवंताच्या नामाच्या चिंतनाचा पसारा कसा घालायचा आणि त्याचं फळ काय मिळतं ऐका. 2 जणी मैत्रिणी होत्या. दृष्टांत व्यवहारिक आहे, पण त्याचा सिद्धांत फार महत्त्वाचा आहे. 2 जणी मैत्रिणी होत्या, शेजारी शेजारी राहत होत्या. आता शेजारी शेजारी राहत असताना आठवड्यातला एक दिवस असतो बाजारचा. जसं आपल्याजवळ आहे शनिवारचा बाजार. आता त्यांचा एक नियम होता, बाजारच्या दिवशी 2 जण भाजीपाला घेण्याकरता एकत्र जायच्या. एकत्र भाजीपाला घेऊन घरी आल्या की भाजीपाला निवडण्याकरता एकत्र बसायच्या. आता एका आठवड्यामध्ये झालं असं, दोघी पण बाजारामध्ये सोबत गेल्या, भाजीपाला विकत घेतला आणि भाजीपाला विकत घेऊन घरी आल्यानंतर त्या ठिकाणी एकत्र भाजीपाला निवडण्याकरता बसायचं होतं. संध्याकाळची वेळ होती, 6चा टायमिंग होता. आता त्या 6च्या टायमिंगला एकत्र भाजीपाला निवडण्याकरता बसायचं आहे. पण 6चा टायमिंग असतो चहाचा. चहा पिण्याकरता दोघींनी गॅसवरती दूध तापवायला ठेवलं. दोघी पण बाहेर आल्या, एकत्र भाजीपाला निवडण्याकरता बसल्या. विसर पडला दोघींनाही, आपण गॅसवरती दूध तापवायला ठेवले. कारण दोघींच्या सुंदर अशा गप्पा रंगल्या होत्या. आता त्या गप्पा काही कीर्तनात सांगण्यासारख्या असतात का? त्या काही रामायण महाभारतातल्या असतात का? याची सासू अशी, त्याची सून तशी. रंगल्या गप्पा त्यांच्या. आणि विसर पडला दोघींना की आपण गॅसवरती दूध तापवायला ठेवले. बराचसा वेळ निघून गेला, भाजीपाला निवडून झाला. मग अचानक क्लिक झालं. त्याच्यातली पहिली जी होती ना, पटकन उठली, पटकन धावत पळत घरामध्ये गेली. तिने पटकन गॅसवरचं पातेलं हाताने धरण्याचा प्रयत्न केला. परिणाम त्या पातेलातलं तापमान म्हणजे दुःखाची तीव्रता तिच्या शरीरापर्यंत पोचली. पातेलं खाली पडलं, दूध सांडून गेलं. परंतु दुसरी मात्र फार हुशार होती बरं का.
मला वाटतं नवनागापूरमधली असावी. हा, इतकी हुशार होती ती. पटकन धावत पळत घरामध्ये गेली. तिने पटकन एक छोटासा रुमाल घेतला. त्या रुमालाच्या अनेक 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 घड्या केल्या आणि घड्या केलेल्या रुमालाने ते पातेलं धरलं. परिणाम त्या पातेल्यातलं तापमान म्हणजे दुःखाची तीव्रता तिच्या शरीरापर्यंत पोहोचली नाही. पातेलं अलगद उचलून बाजूला मांडलं. दृष्टांत संपला. सिद्धांत ऐका. जशा तिने रुमालाच्या अनेक 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 घड्या केल्या, घड्या केलेल्या रुमालाने ते पातेलं धरलं. परिणाम पातेल्यातलं तापमान म्हणजे दुःखाची तीव्रता तिच्या शरीरापर्यंत पोहोचली नाही. तशा तुम्ही भगवंताच्या नामाच्या चिंतनाच्या इतक्या घड्या करा, इतक्या घड्या करा, इतका पसारा घाला, इतका पसारा घाला. ज्यावेळी संसार रूपी सागरामध्ये दुःख तुमच्या जीवनामध्ये येईल ना, त्या दुःखाची तीव्रता माझा भगवान पंढरीश पडुंग परमात्मा तुमच्यापर्यंत पोहोचू देणार. इतकं ते भगवंताचं भजन करा. कारण सावता बाबा म्हणतात, अरे ते भगवंताचं नामचिंतन जर तुमच्या जीवनामध्ये घेतलं ना, तर त्याच्यावरती बलत्व मिळवता येतं. आणि एकदा का ती बलवत्ता तर तुमच्या जीवनामध्ये आली ना, त्या बलवत्ततेवरती कळी काळावर राज्य करता येतं. मग कळी काळावरती राज्य या संप्रदायामध्ये कोणी कोणी केलं बरं? भगवंताच्या नामाच्या चिंतनाच्या बलवत्ततेवरती राज्य करणारे अनेक संत महात्मे, अनेक संत मांदियाडी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेली. त्याच्यातला एक फार गोड दृष्टांत आहे. जुन्या काळामध्ये पत्रव्यवहार असायचा बघा. जुन्या काळात ज्या शिक्षण संस्था होत्या, त्या शिक्षण संस्थेमध्ये अगदी लहान लहान मुलं शिक्षण घेण्याकरता असायचे. एखादी वस्तू संपली की मग पत्र लिहायचे. ते कोणाला? आपल्या आईवडिलांना. पण आता पत्रव्यवहार राहिला नाही. आता कलियुग आलं. कलियुगामध्ये सकाळी खिचडी महाराजानं दिली की संध्याकाळी फोन करतो तो मुलगा आपल्या बापाला. आज महाराजानं खिचडीच दिली, महाराजानं खिचडीच दिली, तो बाप आला आणि संस्था चालकच हाणला. इतकी वाईट परिस्थिती आता या कलियुगामध्ये बघा. तसा पत्रव्यवहार, गोड पत्रव्यवहार असायचा. पत्रव्यवहार असताना विश्वमौली ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय, सगळे संत त्याच्यामध्ये, मुक्ताबाई असतील, सोपान काका असतील, चोखा महाराज असतील, त्याचप्रमाणे सगळ्या संत मांदियाडींनी पत्र लिहिलं. कोणाला? कबीर महाराजांना पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये मजकूर असा होता, मैबापांनो, काशी विश्वेश्वराच्या दर्शनाकरता हे सगळे संत मांदियाडी, सगळे वारकरी 15-20 वारकरी जाणार होते. आणि कबीरदास महाराज राहतात कुठं? काशीला. काशीला कबीरदास महाराजांनी राहावं आणि यांनी सुंदर असं पत्र लिहावं. पत्रास कारण की विनंती विशेष, आम्ही 15-20 वारकरी काशी विश्वेश्वराच्या दर्शनाकरता काशीला येत आहोत आणि आमची राहण्याची जेवणाची व्यवस्था करावी. आता राहण्याची जेवणाची व्यवस्था करावी म्हटल्यानंतर निष्ठावंत वारकरी होते कबीरदास महाराज. जातीनं मुसलमान होते. कबीर मोमीन लतीब मुसलमान, जातीनं मुसलमान होते पण निष्ठावंत वारकरी संत होते. 18 संतांपैकी एक संत म्हणजे त्या ठिकाणी कबीरदास महाराज. पत्र पोहोचलं कबीरदास महाराजांपर्यंत आणि पत्र ज्या वेळेला हातात पडलं, माईबापांनो, ते पत्र वाचण्याकरता हातामध्ये घेतलं. पत्रातला मजकूर वाचला. मजकूर वाचून इतका आनंद कबीरदास महाराजांना झाला ना की 15-20 वारकरी आपल्या घरी जेवणाकरता येत आहेत. पण दुसरा भाव अंतकरणातला असा होता, पत्र वाचता क्षणी डोळ्यातून अश्रू वाहू लागले. दोन्ही डोळ्यातून पाणी आलं आणि अंतकरणामध्ये विचार करतायत. 15-20 वारकरी आपल्या घरी जेवणाकरता येत आहेत, परंतु आपल्या घरामध्ये भाताचं शीतही नाही. त्यांना जेवणाकरता काय खाऊ घालावं म्हणून विचार करू लागले. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, त्यांच्याकरता काय करू. दरदरी तपाण्या माझ्या रांदियल्या कन्या, काय करू उपचार. कोप मोड की जरजर, असा प्रश्न त्यांच्या अंतकरणामध्ये उत्पन्न झाला. आणि असा प्रश्न उत्पन्न झाल्यानंतर कबीर महाराज रडतायत. दोन्ही डोळ्यातून पाणी आलं. पण कबीरदास महाराजांचा मुलगा असणारा कमाल महाराज, तो कमाल घरात आला. घरात आल्यानंतर कमाल महाराजांनी आपल्या बापाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. अंतकरणातला भाव लक्षात आला. मुलगा त्याला म्हणतात, माई बापांना जो आपल्या बापाच्या अंतकरणातला भाव ओळखतो, जो आपल्या बापाचं दुःख समजून घेतो, त्याला मुलगा म्हणतात. आता असा मुलगा राहिला नाही. बाप आला तर मुलगा निघून जातो, मुलगा आला तर बाप निघून जातो. मुलगा बापाशी बोलत नाही, बाप मुलाशी बोलत नाही. ही परिस्थिती कलियुगाची. पण त्या कमाल महाराजांनी आपल्या बापाच्या अंतकरणातला भाव ओळखावा. आपला बाप रडतोय आणि बापाला विचारावं, बाबा, हो बाबा, तुम्ही का रडताय हो? तुमच्या डोळ्यात पाणी कशा करता? अहो बाबा, संसाराची चिंता करता का? प्रपंचाची चिंता करता का? वारकरी आहात ना तुम्ही, वारकऱ्यांना संसाराची चिंता करायची नसते.
वारकऱ्यानं प्रपंचाची चिंता करायची नसते, घालून या भार राहिलो निश्चिंते, असं वारकऱ्यानं राहायचं असतं. बाबा तुम्ही काय इतका विचार करताय? त्यावेळेला कबीर महाराजांनी सांगावं, अरे कमाला, प्रपंचाची चिंता नाही रे करत, या संसाराची चिंता नाही रे करत, डोळ्यात पाणी याच्या करता आलंय, काशी विश्वेश्वराच्या दर्शनाकरता 15-20 वारकरी काशीला येत आहेत आणि आपल्या घरी जेवणाकरता येत आहेत. भाताचा शीतही शिल्लक नाही रे घरामध्ये. त्यांना काय खाऊ घालावं? थोडासा आवाज द्या दादा. त्यांना काय खाऊ घालावं हा प्रश्न अंतकरणामध्ये उत्पन्न झालाय. त्या वारकरी जेवले पाहिजे हा एका छोट्याशा मुलाच्या अंतकरणातला भाव आहे. त्याच्याकरता अधर्म करावा लागला तरी चालेल, परंतु वारकरी जेवले पाहिजे. विचार केला कमालाने, सांगितलं बाबा आपण आज रात्री त्या वाण्याच्या दुकानात चोरी करू. रात्रीच्या वेळेला कमाल महाराज, कबीर महाराज निघाले. कबीर महाराजांच्या काखेमध्ये झोळी अडकवली आणि त्या वाण्याच्या दुकानात चोरी करण्याकरता गेले. चोरी करण्याकरता गेल्यानंतर जेवढं काही साहित्य लागते, जेवढं धान्य लागते, आपल्या काखेतल्या झोळीमध्ये टाकलं आणि झोळीत धान्य टाकून परत येण्याकरता निघाले. कबीरदास महाराज पुढे, त्यांच्या पाठीमागे कमाल महाराज आहेत. पण कमाल महाराज ज्या वेळेला परत येण्याकरता निघाले ना, अंतकरणाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात असा विचार आला, अरे हे धान्य तर चोरीचं आहे, चोरीचं धान्य वारकऱ्यांना खाऊ घालणं हा अधर्म आहे. आपण वाण्याला उठवलं पाहिजे. वाण्याला आवाज दिला कमाल महाराजांनी, ए दादा, अरे तुझं दुकान फोडलं रे आम्ही. पाहिलं का असा चोर तुम्ही कुठं? हा, चोरी करतो, चोरी करून जाताना उठवतो, असा चोर तुम्हाला पाहायला मिळणार नाही. कमाल महाराजांनी उठवलं आणि कमाल महाराजांनी उठवल्यानंतर तो वाणी उठला. काळा कुट्ट अंधार, त्या अंधारामध्ये घट्ट दोन्ही पाय कमाल महाराजांचे धरले. कमाल महाराजांचे पाय धरल्यानंतर तो वाणी म्हणतोय, उद्या सकाळी सगळ्या गावात दाखवतो माझ्या दुकानात चोरी केली. आणि मग कमाल महाराजांच्या लक्षात आलं, उद्या सकाळी सगळ्या गावात जर मी चोरी केली अशी बातमी गावात गेली, हे धान्य चोरीचं जर समजलं ना तर वारकरी जेवणार नाहीत. माझ्या बापाच्या घरी वारकरी जेवले पाहिजे, वारकरी जेवले पाहिजे. याच्याकरता कमाल महाराजांनी त्याला उठवलं होतं. पण आपल्या बापाला आता सांगतायत, उद्या सकाळी वारकरी आपल्या घरामध्ये जेवावे. याच्याकरता बाबा आता ऐका ना, गावामध्ये समजलं नाही पाहिजे चोरीचं धान्य आहे, आणि चोरीचं धान्य नाही म्हणून मी या वाण्याला उठवलंय ना. मग एक काम करा बाबा, आता समोर दरवाजा आहे, त्या दरवाजाच्या पाठीमागे तलवार ठेवलेली बाबा, ती तलवार हातामध्ये घ्या, ती तलवार म्यानातून बाजूला काढा बाबा, आणि माझं मस्तक आणि धड वेगळं करा बाबा, आणि शीर घरी घेऊन जा, शरीर इथं पडू द्या बाबा, समजलं नाही पाहिजे चोरी कोणी केली. कमालाचे काय कमाल आहे ना माईबापांनो. असा कमाल, असा चोर जगाच्या पाठीवरती कुठंच पाहायला मिळणार नाही. त्या ठिकाणी कबीरदास महाराजांनी आपल्या हातामध्ये ती तलवार घेतली, म्यानातून बाजूला काढली. कमाल महाराजांचं मस्तक धडा वेगळं केलं, ते शीर हातामध्ये घेतलं आणि कबीर महाराज घरी गेले. घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी स्वयंपाक सुरू झाला मातेचा. किती मोठा त्याग आहे ना तिच्या जीवनातला. एकीकडे आपल्या लेकराचा मृतदेह पडलेला आहे आणि दुसरीकडे वारकऱ्यांकरता ती स्वयंपाक करते. माता तिला म्हणतात, जगाच्या पाठीवरती जितकं समर्पण यांचं आहे ना मायबापांनो, कुणीच करू शकत नाही बरं का. सांगू तुम्हाला, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या स्त्रियांचं किती मोठं समर्पण आहे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये 2 स्त्रियांनी इतकं मोठं समर्पण केलं. त्या स्त्रीचं नाव आहे जिजाबाई. अरे एका जिजाबाईनं या महाराष्ट्राच्या मातीकरता छत्रपती शिवराय दिले आणि दुसऱ्या जिजाबाईनं वारकरी संप्रदायाकरता जगद्गुरु तुकोबाराय दिले. हे स्त्रियांच्या जीवनातलं समर्पण आहे. त्याग आणि समर्पणाशिवाय काही होत नाही मायबापांनो. त्या स्त्रीनं अंतकरणात विचार केला आणि भला मोठा त्याग करून वारकऱ्यांकरता स्वयंपाक केला. 15-20 वारकरी काशी विश्वेश्वराच्या दर्शनाकरता आले. दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर जेवणाकरता पंक्ती बसल्या. पंक्ती बसल्यानंतर नामदेवरायांच्या लक्षात आलं, अरे गेल्या वर्षी दर्शनाकरता आलो होतो त्यावेळेला वाढण्याकरता एक छोटासा मुलगा होता कबीर महाराजांचा. आज तो मुलगा दिसत नाही. कबीरदास महाराजांना विचारलं, तो मुलगा दिसत नाही. कबीरदास महाराजांनी ते दुःख लपवलं, पण मातेच्या अंतकरणातलं दुःख ती माता लपू शकत नव्हती. मातेच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अश्रूंचा बांध फुटला आणि त्या मातेनं घडलेला प्रसंग सांगितला. वारकरी जेवावे याच्याकरता माझ्या मुलाचं मस्तक एकीकडे शरीर एकीकडे, तुमच्या जेवणाकरता त्यानं प्राण दिला.
हे ज्या वेळेला ऐकलं ना वारकऱ्यांनी, संत मांदी अडींनी, त्यावेळेला त्या संतांनी वरच्या देवाला आज्ञा केली, देवाला सांगितलं आमच्या जेवणाकरता जर त्या मुलानं देह त्याग केला असेल, आमच्या जेवणाकरता आपला प्राण जर त्यानं सोडला असेल तर तो येईपर्यंत आम्ही जेवण करणार नाही, वाढायला तोच आला पाहिजे तेव्हा आम्ही जेवण करू. आणि काय त्या भगवंताच्या नामचिंतनाची ताकद माईबापांनो. कमाल महाराज स्वतः त्या ठिकाणी येतात. कमालानं सगळ्या त्या संतांना वाढावं आणि भरभरून त्या संतांनी जेवावं. हा अधिकार कशाचा आहे? सावता बाबा म्हणतात त्यांच्या जीवनामध्ये प्रत्येक संतांनी केलेलं भजन, भगवंताचं केलेलं नामचिंतन, त्या नामचिंतनाची बलवत्तता त्यांच्या जीवनामध्ये आली आणि त्या बलवत्ततेवरती इतकं मोठं राज्य मिळवलं की काळ त्या कमालाला खाण्याकरता आला होता, पण त्या काळावरती सुद्धा राज्य केलं. महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम नामाची या बळे नबी उतरवता, नामाची या बळे नबी उतरवता, नामाची या बळे कळी काळाच्या माथा सोटे मारू. सावता बाबा म्हणतात त्या कळी काळावरती राज्य मिळवता येतं. इतकी गाव बाबा इतकं सोपं आहे का वैकुंठातला देव कीर्तनामध्ये आणणं? वैकुंठातला देव कीर्तनात येतो याच्यामध्ये नवल नाही. सावता बाबा म्हणतात तो आपल्या घरामध्ये कामे न सांगता करी, न सांगता काम करतो. आणि वैकुंठातला देव या सुखा करता कुठं आला? वैकुंठ सोडोनी देव संत सदनी राहिला. या सुखा करता देव कुठेही येतो, संतांच्या घरी राबण्या करता येतो, कीर्तनामध्ये येतो याचं नवल नाही. सांगू तुम्हाला, भगवान पंढरीश पडुंग परमात्माचं भजन शुद्ध अंतकरणानं केलं ना तर आपल्या घरामध्ये राबण्या करता येतो. तो एका नवीन मुलीचा विवाह झाला, नवरदेव मुलगी पाहायला गेला. गुणवान नवरदेव होता बरं का तो, अगदी गुणवान. कलियुगातल्या नवरदेवांसारखा नव्हता. काही काही नवरदेव 100 मुली पाहतात तरी मुलगी पसंत पडत नाही. लोकाचं कशाला, माझं सांगते, माझे पतिदेव मला पाहायला आले त्यावेळेला 50 मुली पाहून आले होते बरं का, आणि मी 51वी होते. मला पाहून गेल्यानंतर आमच्या घरच्यांना फोन केला, म्हटले तुमचा रिप्लाय काय आहे ते लवकर सांगा, नाही तर आम्हाला दुसरं स्थळ पाहायला जायचं. म्हणजे त्यांना 52वी पाहायला जायचं होतं. तसे ते गुणवान आहेत बरं का, आज उपस्थित नाहीत कीर्तनाकरता. ते गुणवान आहेत म्हणूनच या नारदाच्या गादीवरती उभे. ते जर गुणवान नसते तर आज या नारदाच्या गादीवरती उभे नसते. कारण एका महिला कीर्तनकाराला सपोर्ट कसा करावा हे आमच्या फडके परिवाराकडून शिकलं पाहिजे. ज्या वेळेला माझं लग्न झालं त्यावेळेला आमच्या घरच्यांनी मला एकच वाक्य सांगितलं होतं. माझे सासरे जे आम्हाला सपोर्ट करतात, कायम वारकरी संप्रदायामध्ये मार्गदर्शन असतं, त्यांनी सांगितलं माझं एकच वाक्य लक्षात ठेवायचं, फडके महाराष्ट्रात फडकले पाहिजे. आणि फक्त तेवढं एक वाक्य आजही अंतकरणामध्ये, म्हणून मला वाटतं ते फडके महाराष्ट्रात फडकतायत. आणि त्या ठिकाणी सांगायचं तात्पर्य, मुलगी पाहायला गेला, मुलगी पसंत झाली, गुणवान नवरदेव होता. विवाह संपन्न झाला. विवाह संपन्न झाल्यानंतर पूर्वीच्या काळी वरात असायची रात्रीची. ती वरात झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी 10-12 वाजेपर्यंत सत्यनारायणाची महापूजा आटोपली.
1-2 वाजेपर्यंत सगळे माणसं जेवले आणि माणसं जेवल्याच्या नंतर 4 वाजायच्या टायमिंगला त्या नव्या नवरीनं साडीचा पदर कमरेला खोवला. ही भारतीय संस्कृतीवर का लग्नाच्या आधी आईनं मुलीला सगळे कामं शिकवायचे, लग्न झाल्यानंतर ते सासरी करून दाखवायचे आणि एखादं काम नाही आलं की सासूनं म्हणायचं हेच तुझ्या आईनं शिकवलं का तुला. म्हणून असं म्हणणाऱ्या सासांना घरी संसार करत असते बरं का. त्या नव्या नवरीनं साडीचा पदर कमरेला खोला, कामाला लागली, सगळं घर काढलं, घरातला सगळा कचरा, अन्नातला सगळा कचरा एका टोपलीमध्ये भरला आणि टोपलीत कचरा भरून गावाच्या बाहेर 4 वाजायच्या टायमिंगला कचरा टाकण्याकरता निघाली. आता कचरा टाकण्याकरता जात असताना मायबापांनो घरात एक छोटीशी नणंद होती बरं का, अगदी लहान होती. ती नणंद म्हटली, वहिनी मी येऊ का तुमच्या बरोबर. आता मी येऊ का तुमच्या बरोबर म्हटल्यानंतर त्या नंदीला एका डोळ्यानं दिसत नव्हतं बरं का, माझ्यासारखा चष्मा नव्हता आणि एका डोळ्यानं दिसत नव्हतं. एक डोळा हेकणा किधर बी देखणा, पाहायची भितडकड, चालायची दुसरीकडे, जिलेबीकडे पाहायची, लाडू मागायची, अशी ती होती. पण ती नणंद होती ना, तिला आवाजावं घालायला लागायचं. ती म्हटली चला ना चला ना म्हटल्यानंतर वहिनीच्या साडीचा पदर धरला आणि गावाच्या बाहेर कचरा टाकण्याकरता निघाली. आता 4 वाजायच्या टायमिंगला गावाच्या बाहेर कचरा टाकण्याकरता गेलेल्या असताना रस्त्याच्या अलीकडच्या बाजूने कचरा टाकत होत्या आणि रस्त्याच्या पलीकडच्या बाजूनं दिंडी गावातून चालली होती. मायबापांनो गोड असं भजन त्या दिंडीमध्ये चालू होतं. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, सर्वांनी ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. वारकरी संप्रदायाचे हे 2 श्वास आहेत. ऐका, एक जगद्गुरु तुकोबाराय आणि दुसरे विश्वमौली ज्ञानोबाराय. एक वारकरी संप्रदायाचा पाया आहे तर दुसरा वारकरी संप्रदायाचा कळस आहे. ज्ञानदेवे रचेला पाया तुका झालासे कळस. 2 वारकरी संप्रदायाचे श्वास आहे. म्हणून ज्याला ज्याला वारकरी संप्रदायाचा अभिमान आहे, ज्याला ज्याला वारकरी संप्रदायाचा स्वाभिमान आहे, त्या त्या प्रत्येकानं दोन्ही हात वरती करायचे आणि अगदी जसं भजन त्या दिंडीमध्ये चालू होतं ना, अगदी तसं भजन आज आपल्या नवनागापूरमध्ये झालं पाहिजे. सर्वांनी हात वरती करा आणि गोड भजन करायचं. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, जय हो, क्या बात है. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव जय हो, श्री एक टाळी, एक. तुकाराम, श्री ज्ञानदेव ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव जय हो. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. वा, धन्यवाद बरं का. गोड असं भजन तुम्ही केलं. अगदी असंच भजन त्या दिंडीमध्ये चालू होतं बरं का. रस्त्याच्या पलीकडच्या बाजूनं दिंडी चालली होती. टाळ पखवाजांचा आवाज कानावरती पडला आणि त्या नव्या नवरीनं टोपली सहित कचरा उकिरड्यावरती फेकला आणि दिंडीमध्ये मिसळली. आता ज्या डोळ्यानं त्या नंदीला दिसत नव्हतं ना, त्या बाजूनं दिंडीत गेली. तिला असं वाटलं वहिनी घरीच गेलात. आता घरीच गेलात म्हटल्यानंतर ती घरी गेली. घरी गेल्यानंतर सासूबाईनं विचारलं सुनबाई कुठे, सुनबाई कुठे म्हटल्यानंतर ती सांगू लागली वहिनी घरीच आल्यात ना. घरीच आल्यात म्हटल्यानंतर शोधाशोध चालू झाली. मागच्या घरात बघतायत, पुढच्या घरात बघतायत, सगळीकडे पाहिलं, सुनबाई काही सापडत नाही. थोड्या वेळानंतर सासरा आला. सासऱ्यानं विचारलं अगं सुनबाई कुठे, सुनबाई कुठे म्हटल्यानंतर 2 तास झाले सुनबाई काही सापडत नाही. आता थोड्या वेळानंतर नवरा बाहेरून आला. नवऱ्यानं विचारलं आई ती कुठं आहे,
ती कुठे म्हणल्यानंतर आई सांगू लागली 4 तास झाले तुझी बायको काही सापडत नाही. आता 4 तास झाले बायको सापडत नाही म्हटल्यावर नवऱ्याला तर घामच आला. कारण बायकोचा नाही काही सोपी गोष्ट आहे का. एकदा कलियुगामध्ये भेटत नाही, भेटली तर राहील का नाही याची गॅरंटी नाही. नवऱ्याला घामच आला. थोड्या वेळानंतर आजच सासरा हरिपाठ करून आला मंदिरामधून 6 वाजायच्या टायमिंगला. आणि त्या आजच सासऱ्यानं बरोबर 6 वाजायच्या टायमिंगला घराच्या बाहेरून आवाज दिला, सखूबाई. सखूबाई तिचं नाव होतं बरं का. आता मागच्या घरातून सखूबाई बाहेर आली. खरी सखू नव्हती, माई बापा नव्हती. पंढरपुरातल्या विठोरायानं विटेवरून खाली उडी टाकली आणि सखूबाईच्या जागेवरती काम करण्याकरता आला. आज सासऱ्यानं सांगितलं, एवढा वेळ कुठं होती. आमच्या घरचा नियम आहे म्हटली, हरिपाठ होईपर्यंत बोलायचं नसतं मामाश्री. चहा करणं सुनबाई, चहा करणं सुनबाई म्हटल्यानंतर त्या सखूबाईच्या जागेवरती पांडुरंग परमात्म्यानं चहा केला. सडा सारवण रांगोळी धुणं भांडी सगळी कामं केली. आणि एक काम सांगू माई बाबांनो, कवन एक दिनी वासना उद्भवली पतीची मनी, हस्ते कवळोनी कामिनी शेजे पहुडविली. पतीच्या अंतकरणामध्ये वासना उत्पन्न झाली आणि सखूबाईच्या जागेवरती देवानं काम पूर्ण केलं. अरे 1.5 महिन्यानंतर जेव्हा वारीतून परत आली ना, 1 महिन्याचा गर्भ त्या सखूबाईच्या पोटामध्ये होता. 1 महिन्याचा गर्भ पोटामध्ये समजल्याच्या नंतर देव घरात गेली. देव घरातली विठ्ठलाची मूर्ती हातावरती घेतली, देवांची पूजा केली आणि त्या विठ्ठलाच्या मूर्तीला प्रश्न विचारू लागली, अरे आतापर्यंत ज्याच्याशी लग्न झालंय त्याच्याशी संग नाही. काय बोलते ती ऐका. आतापर्यंत ज्याच्याशी लग्न झालंय त्याच्याशी संग नाही. जे कोणी वयाने मोठे होते दिंडीमध्ये गेल्यानंतर त्यांना माझे पिता मानत होते. जे कोणी वयाने लहान होते त्यांना माझा भाऊ मानत होते. मग हा 1 महिन्याचा गर्भ कोणाचा. त्यावेळेला ती विठ्ठलाची मूर्ती बोलते, माय बापांनो. ती मूर्ती म्हणते, अगं सखे किती मूर्ख आहेस ग तू. अगं सखे किती मूर्ख आहेस तू. ज्या दिवशी तुझं लग्न झालंय त्याच्या दुसऱ्या दिवशी तू दिंडीमध्ये गेली. हे जर तुझ्या घरच्यांना समजलं असतं ना तर तुझा संसार उद्ध्वस्त झाला असता. एका निष्ठावंत वारकऱ्याच्या घरची तू मुलगी आहेस आणि तुझा संसार उद्ध्वस्त होणं याच्याकरता तुझ्या जागेवरती संसार केला आणि गर्भ तुझ्या हृदयामध्ये. रडू लागली सखूबाई. दोन्ही डोळ्यातून पाणी आलं तिच्या आणि रडता रडता सखूबाई अंतकरणामध्ये विचार करते, जगाच्या बापाला माझ्याकरता इतक्या खालच्या पात्रतेचं काम करावं लागलं की माझ्या पतीच्या अंतकरणामध्ये वासना उत्पन्न व्हावी. जगाच्या बापानं माझ्या जागेवरती माझ्या रूपामध्ये ते काम पूर्ण करावं. ढस ढसा सखूबाई रडते आणि याचं मूर्तिमंत प्रकरण पटवून देत असताना जगद्गुरु तुकोबाने म्हणतात, साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. तो लाज धरत नाही. भक्ताच्या घरी काम करत असताना भक्ताच्या अंतकरणातला भाव शुद्ध असावा लागतो. देवाला जिंकण्याकरता भाव लागतो. आणि म्हणून सावता बाबा म्हणतात, तरी तो कीर्तनात येतो याच्यामध्ये नवल नाही रे. तो भगवंत भक्ताच्या घरी येतो. फक्त आपण भक्त या पात्रतेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपली पात्रता भक्त या पदापर्यंत ज्या दिवशी होईल ना, तो येतो. कारण तो नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये आला रे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेवरायांनी कीर्तन करावं आणि भगवंताने त्या असणाऱ्या नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये यावं. फक्त तो भगवंत नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये येतो याचं नवल नाही, तर बेभान होऊन भगवंत त्या नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये नाचतो. आणि मग नाचता नाचता देवाचा गळला पितांबर कधी गळतो हे त्याच्याही लक्षात येत नाही. इतका मोठा अधिकार खऱ्या अर्थाने भगवंताच्या नामचिंतनाचा आहे. म्हणून सावता बाबा म्हणतात की तो वैकुंठीचा देव आम्ही कीर्तनात आणू. वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी. 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 वैकुंठी
कीर्तनी तिचा देव अनुया कीर्तनी वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी विठ्ठल गावोनी नाचू रंगे जय हो. विठ्ठल गावोनी नाचू रंगे विठ्ठल गावोनी नाचू रंगी विठ्ठल गावोनी नाचू रंगी वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी वैकुंठीचा देव त्या भगवंताच्या नामाच्या चिंतनाच्या द्वारा तो वैकुंठेतला देव आम्ही कीर्तनात आणू. आमच्या जीवनाची सुखाची दिवाळी आम्ही करू आणि तो पांडुरंग परमात्मा आमच्या चित्तामध्ये धरू. का हो बाबा, पांडुरंग परमात्मा चित्तामध्ये धरता येतो का? सावता बाबांचं जिवंत उदाहरण. पांडुरंग परमात्मा चित्तामध्ये धरता येतो याच्यामध्ये नवलने साठविला दाता त्रैलोक्याचा. मोठी वारी संपली पंढरपूरची आणि पंढरपूरची वारी संपल्यानंतर माईबापांनो विश्वमाऊली ज्ञानोबराय आणि संत नामदेवराय एकत्र बसले. जगाच्या बापांना चर्चा चालू करावी त्यांच्यासोबत आणि चर्चा होत असताना बोलता बोलता पांडुरंग परमात्म्यानं म्हणावं आपण एखादा खेळ खेळू ना. आता खेळ खेळू म्हटल्यानंतर खेळ कोणता खेळायचा? लपंडाव खेळायचा ठरलं त्यांचं. आता लपंडाव खेळायचा ठरल्यानंतर त्या ठिकाणी लपायचं कोणी, शोधायचं कोणी? पांडुरंग परमात्मा म्हटले मी लपण्याकरता जातो, तुम्ही मला शोधण्याकरता या. आता एक नाम आहे आणि एक ज्ञान आहे, एक दाखवतं आणि एक ओढवून बाहेर काढतं, असा अधिकार ज्यांचा आहे. दोघं जण पाठीमागं शोधण्याकरता आणि पुढे पांडुरंग परमात्मा लपण्याकरता मजल दरमजल करत अरण गावापर्यंत पोहोचले. गोड असं भजन सावता बाबांच्या मळ्यामध्ये चालू आहे. हाच माझा पांडुरंग परमात्मा आहे. कांद्यामध्ये देव पहावा, मुळ्यामध्ये देव पहावा, भाजीमध्ये देव पहावा. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, जय हो. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अबगी मिठाई माझी, अबगी मिठाई माझी, अबगी मिठाई माझी, अबगी मिठाई माझी. ओ कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई. अगदी आपल्या शेतातल्या प्रत्येक पिकामध्ये पांडुरंग परमात्म्याला ज्या महात्म्यानं पाहिलं, भक्तीचा मळा फुलवला, त्याच्या भेटीकरता पांडुरंग परमात्म्यानं यावं आणि त्यांच्या समोर आल्यानंतर सावता बाबांना म्हणावं बाबा माझ्या पाठीमागे 2 चोर लागलेत, मला लपण्याकरता जागा द्या. आता सावता बाबांनी विचार केला हा सगळ्यात मोठा चोर, याला पकडण्याकरता कोणते चोर येणार? आणि तो चोर कोणी धरला? धरीला दरिला पंढरीचा चोर, जय हो. दरिला दरिला पंढरीचा चोर, धरिला धरिला पंढरीचा चोर, धरिला धरिला पंढरीचा चोर. पंढरीचा चोर, दरिला 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 पंढरीचा चोर. पंढरीचा असणारा तो चोर माझ्या जनाबाईनं धरला, जो सावता बाबांच्या मळ्यात लपण्याकरता आला आणि बाबांना म्हणतोय मला लपण्याकरता जागा द्या. आता सावता महाराज म्हणतायत ऊस आहे ऊसामध्ये लपा, घास आहे घासामध्ये लपा. नाही नाही म्हटले तिथं मला चोर शोधून काढतील, मग लपायचं कुठे?
शेजारी पडलेला एक विळा होता. तो विळा माझ्या सावताबाबांनी हातामध्ये घेतला. त्या विळानं स्वतःची छाती फाडली आणि पांडुरंग परमात्म्याला सांगितलं, माझ्या हृदयामध्ये लपा. पांडुरंग परमात्म्यानं हृदयात लपावं. पण सांगू तुम्हाला, भगवंताच्या त्या ठिकाणी भक्ताच्या हृदयापर्यंत जाणं फार सोपं आहे, पण बाहेर येणं भगवंताला फार अवघड असतं. म्हणून त्यानं एक लीला केली. ती लीला कोणती? सावताबाबांच्या हृदयामध्ये लपला, पण थोडासा शेला पितंबराचा बाहेर ठेवला. का? आतमध्ये गेलोय पण बाहेर ओढून काढण्याकरता कोणीतरी येणार आहे. आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी लपलेले पांडुरंग परमात्मा पाठीमागून नामदेवराय आणि ज्ञानोबाराय आले. ज्ञान दाखवतय आणि नामदेवरायांनी ओढवून बाहेर काढलं. पितांबराचा शेला धरला आणि बाहेर काढला. नामदेवराय म्हणतात, जगाच्या पाठीवरती, विश्वाच्या पाठीवरती एकमेव महात्मा मी असा पाहिला की ज्या महात्म्याच्या अंतकरणामध्ये जगाच्या बापानं लपावं. अरे सगळे संत पंढरपूरला भगवंताच्या भेटी करता जातात, पण त्या संतांच्या भेटी करता, त्या महात्म्याच्या भेटी करता जगाच्या बापानं यावं एकमेव महात्मा असा आहे. म्हणून तो ज्या ठिकाणी जन्माला आला ना, ज्या भूमीमध्ये जन्माला आला ना, ती भूमी इतकी धन्य आहे, इतकी धन्य आहे. त्या धन्यतेचं वर्णन नामदेवरांनी एका धन्य ते आरोन, धन्य ते आरोन, हो रत्नाची खान, धन्य ते आरोन, धन्य ते आलेल, धन्य ते आलेल, रत्नाची ठिकाण, धन्य ते आलेल, जन्मला निधान सावतार, जन्मला निधान सावतार, सावता सागर, सावता सागर, प्रेमाचे आरण, सावता सागर, सावता सागर. धन्य ते अरण रत्नांची खाण, जन्मला निदान सावता तो. सावता सागर प्रेमाचे आगर, घेतला अवतार माळिया घरी. शेवटी म्हणतात, नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धरिला माळियाचा. का बरं? कारण त्रैलोक्याचा दाता त्यांनी आपल्या हृदयामध्ये साठवला. इतका मोठा अधिकार त्यांचा आहे. आणि तेच सावता बाबा म्हणतात, तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आमच्या चित्तामध्ये आम्ही धरला ना, हीच आमच्या जीवनाची खरी दिवाळी आहे. अभंगाचं तृप्ती करुणी दिवाळी सुखाचा डोळा, करुणी दिवाळी सोहळा, करुण दिवाळी सुखाचा सोहळा, करुण दिवाळी. प्रेमे वन माळी, प्रेमे वन माळी, प्रेमे वन माळी चित्ती धरू, प्रेमे वन माळी, प्रेमे वन माळी, प्रेमे वन माळी चित्ती धरू. वैकुंठीचा देवा आणूया कीर्तने, वैकुंठीचा देवा आणूया कीर्तन, आणूया कीर्तन, आणूया कीर्तन. सुखाचा सोहळा करुणी दिवाळी, प्रेमे वनमाळी चित्ती धरू. खऱ्या अर्थाने पांडुरंग परमात्मा सावता बाबांनी आपल्या चित्तामध्ये धरला. आणि सावता बाबा म्हणतात की आपल्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी होण्याकरता, नामाचं बलत्व येण्याकरता, कळीकाळावरती राज्य मिळवण्याकरता, वैकुंठीचा देव कीर्तनात आणण्याकरता, तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा चित्तामध्ये धरण्याकरता, आपल्या जीवनाची सुखाची दिवाळी होण्याकरता एकच मार्ग जीवनामध्ये महत्त्वाचा आहे. तो मार्ग त्यांनी सांगितला. काय म्हटले? सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा. आपल्या जीवनामध्ये भक्ती मार्ग एकदा धरला ना, म्हटले की आपल्याला मुक्तीपर्यंत जाण्याची गरज नाही, मुक्ती मिळवण्याकरता धडपड करण्याची गरज नाही. मुक्ती आपल्या द्वारापर्यंत लोटांगण घेत येते. ती सावता बाबांच्या दारापर्यंत लोटांगण घेत आली. कशी आली सांगू तुम्हाला? सावता बाबांच्या जीवनातला फार गोड प्रसंग आहे बघा. सावता बाबांनी आपल्या जीवनामध्ये अखंड भक्तीचा मळा फुलवला. प्रत्येक पिकामध्ये देव पाहिला. अखंड आपलं आयुष्य भगवंताच्या भजनाकरता वाहून घेतलं, नामचिंतनाकरता वाहून घेतलं. आणि आता त्यांचा निर्वाणीचा काळ जवळ आला. माईबापांनो, ज्या वेळेला सावता बाबांच्या निर्वाणीचा काळ जवळ येतो ना, रोजच्या कीर्तनामध्ये सावता बाबा
आता निर्वाणीचे अभंग म्हणू लागले. निर्वाणीच्या अभंगावरती कीर्तन करू लागले. आणि मग पांडुरंग परमात्म्याच्या लक्षात आलं, आता माझ्या सावत्याचा काळ जवळ आलाय, आता माझा सावता जाणार आहे. सावता बाबांचा निर्वाणीचा काळ ज्या वेळेला जवळ आला हे लक्षात आलं, पांडुरंग परमात्म्यानं विटेवरून खाली उडी टाकली आणि सावता बाबांच्या समाधी करता जाण्याकरता निघाले. रुक्मिणी आईसाहेब आडव्या झाल्या. रुक्मिणी आईसाहेब विचारतायत, कुठे निघाला? सांगितलं, माझा एक भक्तही ना, माझा एक संतही ना समाधीस्थ होणार आहे, त्याचा निर्वाणीचा काळ जवळ आलाय आणि मला त्याच्या समाधी करता गेलं पाहिजे. समाधी करता गेलं पाहिजे म्हटल्यानंतर रुक्मिणी आईसाहेब म्हणतात, तोच का सावता ज्यानं तुम्हाला हृदयामध्ये लपण्याकरता जागा दिली? हो ग, तोच सावता. अहो मग इतका मोठा अधिकार ज्या संतांचा, इतका मोठा अधिकार ज्या भक्ताचा आहे, मलाही त्यांना पाहायचंय, मी सुद्धा तुमच्या सोबत येणार. आणि रुक्मिणी आईसाहेब आणि सावता बाबा दोघे जण निघाले. कुठं? अरणगावाला. मजल दर मजल करत अरणगावापर्यंत पोहोचले. पण ज्या वेळेला ही बातमी अखंड महाराष्ट्रापर्यंत पोहोचली ना, की सावता बाबांच्या समाधी करता जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा पंढरपूरवरून अरणगावाला आलाय, त्यावेळेला सगळे संत त्या ठिकाणी एकत्र येण्याकरता निघाले. सगळ्या संतांनी त्या ठिकाणी समाधी अवस्थेमध्ये जात असताना यावं. ज्ञानोबा येत आहेत, चितकला मुक्ताबाई, सोपान काका, गोरोबा काका, चोखा महाराज, सगळ्या संतांची मांदियाळी त्या ठिकाणी एकत्र झाली. आणि सगळे संत त्या ठिकाणी आल्यानंतर आता भावविवर होते सगळ्या संतांना. सुखाचा निदान असणारा सावता समाधीस्थ होणार आहे लक्षात आलं जगाच्या बापाच्या. सावता बाबांनी त्या ठिकाणी दर्शन घेतलं पांडुरंग परमात्म्याचं. पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आणि पांडुरंग परमात्म्याला सावता बाबा म्हणतायत, देवा अहो तुम्ही कशा करता आलात? माझ्या निर्वाणीला तुम्ही यावं असा माझा अधिकारही इतका मोठा नाही हो, आणि मी तुम्हाला बोलवणारही नव्हतो. अहो आमचा अवतार आता संपत आलाय, आमचं कार्यच याच्याकरता आम्ही अवताराला यावं, समाजाचं कल्याण करावं, जड जीवनाचा उद्धार करावा, आणि आमचं कार्य संपलं की आमचं जीवन आम्ही व्यथित करावं, हा अवतार थांबवावा. तुम्ही नसते आले तरी चाललं असतं ना, जगाच्या बापाला म्हणावं. आणि पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेऊन सगळ्या संतांना नमस्कार करून सावता बाबा समाधी अवस्थेमध्ये जाण्याकरता, स्थानापन्न होण्याकरता निघाले. स्थानापन्न होण्याकरता समाधी अवस्थेमध्ये जाण्याकरता त्या ठिकाणी बसले. बसल्यानंतर सावता बाबांना आता मळा दिसत नाही, सावता बाबांना आता कांदे दिसत नाही, मळ्यातली भाजी दिसत नाही, जनाबाईची आठवण येत नाही, आता लेकीची नांगूची आठवण येत नाही. सावता बाबांना आता फक्त निर्गुण निराकार असणारा तो पांडुरंग परमात्मा आणि त्या पांडुरंग परमात्म्याच्या भजनामध्ये विलीन झाले सावता बाबा. गोड असं भजन त्यांनी समाधी अवस्थेमध्ये जात असताना चालू केलं. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. गोड असं भजन सावता बाबांचं चालू झालंय माई बापांनो. आणि त्या भजनामध्ये आता सगळे संत मंडळी, सगळे भक्त मंडळी विलीन झालेले. आणि विलीन झालेले असताना पांडुरंग परमात्म्याच्या दोन्ही डोळ्याला धारा लागल्या. पांडुरंग परमात्म्याच्या डोळ्याला धारा लागल्यानंतर रुक्मिणी आईसाहेब विचारतायत, देवा संपूर्ण आयुष्य गेलं, आयुष्यात तुम्हाला कधी रडताना पाहिलं नाही हो, तुमच्या डोळ्यात पाणी कशा करता आलंय? त्यावेळेला पांडुरंग परमात्म्यानं सांगावं, अगं रुक्मिणी, जगाच्या पाठीवरती असा एकमेव माझा भक्त होऊन गेला ग, जो भक्त, ज्या भक्तानं माझ्या भेटी करता यावं असं मला कधीच वाटलं नाही. उलट मला जेव्हा जेव्हा त्याची आठवण झाली ना, या विटेवरती उभा राहून मला जेव्हा जेव्हा कंटाळा आला ना, तेव्हा तेव्हा मीच त्याच्या मळ्यात जायचो ग, आणि मीच त्याच्या मळ्यात काम करायचो. त्यानं माझं भजन करावं, रात्रंदिवस चिंतन करावं, त्याच्या मळ्यामध्ये मी तारे धरावे, असा माझा जीवाचा जीवलग सावता चाललाय ग. मला अश्रू अनावर होत आहेत, मी कसं सावरू स्वतःला? नाही सावरू शकत. आणि पांडुरंग परमात्म्याला रुक्मिणी आईसाहेब म्हणतायत, आता सावरलं पाहिजे, स्वतःला सावरा, डोळे पुसा तुम्ही. आता सगळे अरणवासी त्या ठिकाणी भाऊक झालेले, जीवाचा जीवलग गोर गरिबांचा वाली सावता आता समाधीस्थ होणार.
आता अरणवासी सगळे पोरके होणार. अरे भर दिवसा 12 वाजता विजांचा कडकडाट व्हायला लागला. विजांचा गडगडाट व्हायला लागला. काळा कुट्टा अंधार त्या ठिकाणी पडला. का ज्या वेळेला एखादा पुण्यवान महात्मा या जगाचा निरोप घेतो ना माई बापानो, या निसर्गाचं कालचक्र बदलतं. निसर्गाचं कालचक्र बदललं आणि अरणवासी सगळे भाऊक झाले. पण काशीबा गुरव सांगतायत, अरे ज्या वेळेला एखादा संत महात्मा या जगाचा निरोप घेतो ना तेव्हा रडायचं नाही बरं का. कोणी आपले अश्रू गाळायचे नाही बरं का. कारण सावता बाबा सुद्धा जाताना आनंदात जातायत ना. मग त्यांना निरोप देत असताना आनंदात निरोप द्या. कोणी रडू नका. कोणाच्या डोळ्यात अश्रू नकोयत. अरे सावता बाबांनी भजन केलं ना जाताना, मग आपणही भजन करू. सगळ्या संतांनी नामघोष चालू केला. एकीकडे टाळांचा नाद होतो, एकीकडे मृदुंगाचा नाद होतोय. ब्रह्मनाद त्या अरण गावामध्ये आजच्या दिवशी होत होता. वयाचे 45 वर्ष जो महात्मा जगला आणि 45 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आजच्या दिवशी जाण्याकरता निघाला. जात असताना पांडुरंग परमात्म्याच्या जवळ छोटीशी लाडकी लेक आली हो सावता बाबांची. आणि ती लाडकी लेक आज देवाचं दर्शन घेत नाही, आज देवाला नमस्कार करत नाही, आज देवाशी भांडते. ती नांगू म्हणते, देवा सगळ्या संतांनी तुमच्याकडे काहीतरी मागितलं हो. माझ्या बाबांना कधीच तुमच्याकडे काही मागितलं नाही ना, तरी सुद्धा आम्ही एवढे लहान असताना आमच्या बाबांना का तुम्ही घेऊन चाललात. त्यावेळेला नांगूला सांगावं जगाच्या बापानं, अगं नांगू, आपलं कार्य संपल्यानंतर प्रत्येकाला या जगातून जावं लागतं ग. पण सांग ना, तुला आजच्या दिवशी मी काय देऊ. तुला जे पाहिजे ते मी देतो. तुला मुक्ती पाहिजे का, मुक्ती देतो. त्यावेळेला ती नांगू सांगते, आणि देवाकडे मागत असताना सुद्धा आपल्या बापाला मागावं. पण जगाच्या बापानं सांगावं, मी नाही देऊ शकत. नांगू, जी गोष्ट मी देऊ शकत नाही ती मागण्याचा हट्ट तू का करतेस नांगू. नाही ग, नाही देऊ शकत. आणि मग त्या नांगूला ब्रह्मज्ञान व्हावं याच्याकरता जगाच्या बापानं नांगूच्या मस्तकावरती हात ठेवला. क्षणात ब्रह्मज्ञान झालं. लक्षात आलं, अरे कार्य संपल्यानंतर प्रत्येकाला जावं लागतं. तसं जाण्याकरता निघालेले आहेत म्हणजे बाबा. नामघोष चालू झालाय. भजन त्या अरण गावामध्ये चालू आहे. त्या भजनामध्ये कधी सावतो बाबा समाधिस्थ झाले ना, कोणाच्याही लक्षात आलं नाही. पण काशीबा गुरवाने त्या ठिकाणी आवाज दिला सगळ्यांना, अरणवासियांनो, सावता बाबा समाधिस्थ झालेले. पण आता कोणीही अश्रूचा बाण फुटू द्यायचा नाही, कुणी रडायचं नाही. सावता बाबा जसं भजन करत होते ना पांडुरंग परमात्म्याचं, तसंच भजन सर्वांनी करायचं. इथं बसलेल्या प्रत्येकानं सावता बाबांच्या या समाधी सोहळ्याकरता दोन्ही हात प्रत्येकानं वरती करायचे आणि गोड भजन आपल्याला करायचं. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 जय हो. माझा माझा क्या बात आहे. माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. संत शिरोमणी सावता महाराज की जय. सावता बाबांचं निर्याण या तिथीला अरण गावामध्ये झालं. माझं सांगायचं तात्पर्य माय बाप्पांनो,
जगाच्या बापानं विटीवर उडी टाकावी आणि त्यांच्या मुक्ती कशाच्या आधारावरती मिळाली तर सावता बाबा सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणात भक्ती मार्ग धरा सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा नाम म्हणे सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा तेने भक्ती द्वारा ओळंगती तेने मुक्ती द्वारा तेने मुक्ती द्वारा तेने मुक्ती द्वारा ओळंगती वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी तेने मुक्ती द्वारा ओळंगती तेने मुक्ती द्वारा ओळंगती वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी विठ्ठल गाबोनी नाचू रंगी विठ्ठल गाबोनी विठ्ठल गाबोनी नाचू विठ्ठल विठ्ठल गाऊनी नाचुरंगी 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 विठ्ठल 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 गाऊनी नाचुरंगी विठ्ठल गाबोनी नाचू विठ्ठल गाबोनी नाचू रंगी वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी वैकुंठीचा देव अनुया सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा तेने मुक्तीद्वारा ओळंगती खऱ्या अर्थाने तो भक्ती मार्ग आपल्या जीवनामध्ये जर आपण अवलंबला तर मुक्तीपर्यंत आपल्याला जाण्याची गरज नाही मुक्ती आपल्या द्वारापर्यंत लोटांगण घेत येते असा उपदेश आम्हा सर्वसामान्य जीवाला सावता बाबांनी केला म्हणून विनंती असेल माझी तुम्हाला देवदेश धर्माविषयी जागृत राहा पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा भगवान पंढरीश परमंग परमात्म्याचं भजन करत करत ते नामचिंतन करत करत आपलं जीवन समर्पित करा आणि सर्वात महत्त्वाचं या कलियुगामध्ये जगत असताना आपली संस्कृतीचं भान ठेवून खऱ्या अर्थाने वर्तन करा संस्कृती टिकणं फार काळाची गरज आहे बरं का माईबापांनो
कारण अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पाहता संस्कृतीचं मात्र व्हायला लागलं आणि संस्कृतीचं सर्वात जास्त मात्र जर कोणी केलं असेल तर मला वाटतं ते पैशावाल्या लोकांनी केलं बरं का. म्हणजे आपल्या भारतातले लोक श्रीमंत होणे अशी माझी इच्छा नाही. ज्याच्या घरात नव्हे त्याच्या दारातल्या तुळशीला सोन्याचं तुळशी वृंदावन व्हावं अशी माझी इच्छा आहे. पण संस्कृतीचं मात्र होणे हेही तितकंच खरं आहे. संस्कृती टिकली पाहिजे. कारण अलीकडच्या काळात तुम्ही पाहता जिल्हा परिषद शाळा गावोगावी बंद पडायला लागल्या, कॉन्व्हेंट स्कूल आल्या. काय शिकवलं जातं त्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये? जॉनी जॉनी, यस पप्पा. काय अर्थ आहे का त्याला? जुन्या काळात इतक्या सुंदर कविता असायच्या. अरे आपल्या अंतकरणातली माणुसकी जागी व्हावी एवढ्या सुंदर कविता. मी चौथीला असताना आम्हाला एक फार गोड कविता होती, चौथीच्या पुस्तकातली अगदी पहिलीच कविता बरं का. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे हे सर्व पंथ संप्रदाय, एक दिसू दे मतभेद नसू दे. इतक्या गोड कविता असायच्या. आता या कविता राहिल्या नाही. मी परवा दिवशी माझ्या बहिणीचा एक छोटा मुलगा आहे, त्याला म्हटलं मला एक कविता म्हणून दाखव ना. त्याने मला एक कविता म्हणून दाखवली. ती कविता काय होती सांगू का? तो म्हटला, एक होती भेंडी, तिला आली शेंडी, तिनं घातली मांडी आणि आईला म्हणाली आज शाळेला दांडी. म्हटलं काय कविता आहे? अशी कुठं कविता असते? काय अर्थ आहे का ह्या कवितेला? निरर्थक कविता आता शाळेमध्ये यायला लागल्या. एका छोट्या मुलीला म्हटलं एक कविता म्हणून दाखव. ती म्हटली, गेले बाई उसाच्या मण्यात, आणल्या बाई पाकुळ्या धरून, दिल्या बाई नवऱ्याला तळून, नवरा गेला मरून, आता काय व्हायचं रडून, अन्नबाई दुसरा करून. दुसरा काय संस्कृती, काय कविता? संस्कृती शिकवावी, धर्म शिकवावा. माझ्या साने गुरुजींनी अरे काय धर्म शिकवला. खरा तो एकची धर्म, पाटे सर्वांना जगाला प्रेम अर्पावे. इतका गोड धर्म साने गुरुजींनी शिकवला आणि त्या संस्कृतीत आपण जगतो. अभिमान आहे आपल्याला या संस्कृतीमध्ये. आपला जन्म झाला मायबापांनो. तिथीच्या निमित्ताने इथं बसलेल्या प्रत्येकाला माझी विनंती असेल, इथं बसलेल्या प्रत्येक माय माऊलीला माझी प्रार्थना असेल, सावता बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एकच आदर्श आज या कलियुगामध्ये आपण घ्या की जी संस्कृती माझ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी जपली, जी संस्कृती माझ्या अहिल्यादेवी होळकरांनी जपली, जी संस्कृती माझ्या सावित्रीबाई फुलेंनी जपली, ती संस्कृती जपण्याचा प्रयत्न करा. अरे अखंड विश्वावरती राज्य केलं सावित्रीबाई फुलेंनी, डोक्यावरचा पदर कधी पडू दिला नाही. हिला भारताची संस्कृती म्हणतात. म्हणून आजच्या दिवशी इथं बसलेला प्रत्येक माय माऊलीनं एक शपथ घ्यावी. ती कोणती सांगू? प्रत्येक माय माऊलीनं इथं बसलेल्या प्रत्येक मुलीनं म्हणावं, नारी जातीचा जन्म घेतला, जन्म घेतला, शपथ घेऊनी भंडाराले नारग, सावतोबाची शपथ घेऊनी भंडाराले नारग, सावतोबाची शपथ घेऊन भंडारा देणार ग, सावतोबाची शपथ घेऊन भंडारा देणार ग. नारी जातीचा जन्म घेतला सावित्री होणार ग, नारी जातीचा जन्म घेतला सावित्री होणार ग, सावतोबाची शपथ घेऊन भंडारा लेणार ग, सावतोबाची शपथ घेऊन भंडारा लेणार ग, सावतोबाची शपथ घेऊन भंडारा देणार ग, सावतोबाची शपथ घेऊन भंडारा देणार ग. आई तुझी ती शिकवण माझ्या हाती मी धरणार, आई तुझी ती शिकवण माझ्या हाती मी धरणार, करुनिया संघर्ष आई साक्षर मी होणार ग, जाती पाती मी सोडून देईन नाही मी भिणार ग, जाती पाती मी सोडून देईन नाही मी भिणार ग, सावतोबाची शपथ घेऊन भंडारा लेणार ग, सावतोबाची शपथ घेऊन भंडारा लेणार ग, सावतोबाची शपथ घेऊन भंडारा देणार ग, सावतोबाची शपथ घेऊन भंडारा देणार ग. आई किती तू रूपवान नक्षत्राची तू खान, आई किती तू रूपवान नक्षत्राची तू खान, आई तुझे ते गुणगान वाढवी नारीची ती शान, नारी जातीत जन्म मिळाला इथे असली नारग,
नारी जातीत जन्म मिळाला इतिहास लिहिणार ग सावतोबाची शपथ घेऊन भंडारा लेणार 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 ग मी सावित्री होणार 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 ग सावतोबाची शपथ घेऊन भंडारा लेणार 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 ग इतकं गोड आपलं जगणं असावं सावित्रीबाई फुलेंच्या विचारानं जगावं अहिल्यादेवी होळकरांच्या विचारानं जगावं कारण ते जगणं आत्ताच्या कलियुगामध्ये इतकं महत्त्वाचं आहे मायबापांनो या महाराष्ट्राची संस्कृती किती महान आहे सांगू तुम्हाला एका छोट्याशा 16 वर्षाच्या मुलीनं साडी घालावी साडी घालून आईच्या समोर जावं ती 16 वर्षाची मुलगी ज्या वेळेला आईच्या समोर जाते ना आईनं विचारावं प्रतिभा तिचं नाव आहे साडी कशा करता घातली ग आई मुक्ताबाईच्या मंदिरात मला पारायण करायचंय पारायण करण्याकरता ती छोटीशी मुलगी जाते मुक्ताबाईच्या मंदिरात मुक्ताई नगरला तिनं पारायण करावं पारायण करून घरी आल्यानंतर आई विचारते प्रतिभा आता ही साडी आई आता कायमच घालाविषयी वाटते डोक्यावरती पदर घ्यावा वाटतो आणि ती 15-16 वर्षाची मुलगी डोक्यावरती पदर घेऊन आपल्या भारताची राष्ट्रपती पदापर्यंत जाते माय बापांनो राष्ट्रपती पदापर्यंत गेली सुद्धा तरी सुद्धा डोक्यावरचा पदर तिनं पडू दिला नाही एक प्रसंग असा आहे तीच प्रतिभा नावाची मुलगी राष्ट्रपती झाल्यानंतर ज्यावेळेला अमेरिकेत जाते बराक ओबामांच्या अमेरिकेत गेल्यानंतर बराक ओबामांच्या समोर गेल्यानंतर बराक ओबामा त्यांच्या हातामध्ये हात देण्याकरता हात पुढे करतात ज्यावेळेला हात पुढे येतो ना त्याच क्षणाला डोक्यावरचा पदर खाली सरकतो डोक्यावरचा पदर खाली सरकला पण पुढे केलेला हात माझ्या प्रतिभानं मागं घेतला आणि आधी डोक्यावरचा पदर सावरला मग हात हातामध्ये दिला त्यावेळेला बराक ओबामा म्हणतात प्रतिभाताई तुम्हाला असं वाटत नाही का मी तुमच्या हातामध्ये हात देण्याकरता हात पुढे घेतला होता पुढे घेतलेला हात तुम्ही माझा पाठीमागे हात आधी घेतला डोक्यावरचा पदर ते वस्त्र तुम्ही सावरलं नंतर हात हातामध्ये दिला याच्यामध्ये आमचा अपमान झाला असं तुम्हाला वाटत नाही का त्यावेळेला प्रतिभाताईच्या मुखातले उद्गार आहेत ते शब्द आहेत प्रतिभाताई म्हणतात माझा हात मागे घेतल्यानंतर तुमचा अपमान झाला की नाही झाला हे मला माहीत नाही पण आमच्या संस्कृतीचा मान मात्र नक्की राखता आला आपल्या संस्कृतीचा मान राखणारी प्रतिभाताई पाटील या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेली आणि तिच्याच आपण लेकी आहोत म्हणून मला वाटतं आपण त्यांच्या विचारानं कुठेतरी जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या लेकरांवरती संस्कार करताना तशा पद्धतीनं संस्कार करा इथं बसलेल्या प्रत्येक माईमाऊलीला माझी विनंती तुमच्या लेकीच्या हातामध्ये गाथा द्या तुमच्या लेकीच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी द्या ज्ञानेश्वरीच्या एका ओवीला ज्या दिवशी तिच्या बोटाचा स्पर्श होईल ना ती ज्ञानेश्वरीची ओवी कधी तिच्या जीवनाला स्पर्श करून निघून जाईल आणि तिच्या जीवनाचा उद्धार करेल ना तुमच्याही लक्षात येणार ना इतकी ताकद त्या ज्ञानेश्वरीच्या ओवीमध्ये कारण मी लहान असताना माझा बाप गावामध्ये आनंदाने सांगायचा माझा बाप म्हणायचा ही माझी मुलगी नाही माझा हा मुलगा आहे मुलगा माझा हा चतुर पक्षी म्हणायचा आणि हा ज्या घरात जाईल त्या घराचं कल्याण होईल का म्हणत होता उत्तम संस्कार बापानं केले ज्ञानेश्वरीच्या रोज ओव्या वाचते माझे लेख माहिती होतं बापाला म्हणून माझा लेख बाप अभिमानानं म्हणायचा आणि सांगू तुम्हाला माझ्या बापाचा संस्कार करतानाचं एक वाक्य होतं बरं का आज महाराष्ट्रभर कीर्तन करते महाराष्ट्रात एवढं नाव होतंय फक्त त्या बापाचे संस्कार घराघरात जावे इतकाच प्रामाणिक संदेश माझ्या अंतकरणामध्ये माझा बाप एक वाक्य नेहमी म्हणायचा वारकरी संप्रदायामध्ये जीवन जगत असताना पदार्पण करत असताना माझे वडील म्हणायचे कलाकार स्वतःला म्हणून घेत असताना कीर्तनकार स्वतःला म्हणून घेत असताना आपलं जगणं आपलं वागणं असं असावं म्हणायचे ज्या दिवशी आपल्या आयुष्यातलं अंतिम काळ येईल ना त्यावेळेला ज्ञानोबरांनी म्हणावं अरे घ्या रे त्या लेकराला जवळ त्यांना आयुष्यभर संप्रदायाची सेवा केली असं आपलं जगणं असं आणि असेल आपल्या अंतकरणातला भाव तितका शुद्ध म्हणतील ना संत महात्मे
अरे तुमच्या माझ्या जीवनामध्ये म्हणतात याच्यामध्ये नवल नाही. गुरुनाम गुरु जोगबाबांच्या जीवनामध्ये अंतिम क्षणी काय झालं? पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. मामासाहेब दांडेकर सेवा करण्याकरता होते. मामासाहेबांना वाटायचं आता यांचा प्राण पुण्यात जातोय. पण सांगू तुम्हाला, मामासाहेबांचा हात जोगबाबांनी हातामध्ये घ्यावा. मामा, तुला वाटतंय का रे माझा प्राण पुण्यात जाईल? हो बाबा, आता डोळे उघडून पाहावे इतका सुद्धा त्राण तुमच्या शरीरात शिल्लक नाही बाबा. आता तुमच्या शरीरामध्ये प्राण शिल्लक नाही. तुम्ही डोळे उघडून सुद्धा पाहू शकत नाही. तुमचा प्राण पुण्यात जातोय असंच वाटतंय. पण जोगबाबांनी म्हणावं, मामा माझा श्वास त्या आळंदीमध्ये अडकलाय रे, मला आळंदीला घेऊन चल. आणि मग मामासाहेबांनी जोगबाबांना आळंदीला घेऊन यावं. मजल दर मजल करत आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये येणारे जोगबाबा ज्या वेळेला इंद्रायणीच्या पुलावरती येतात आणि त्या इंद्रायणीच्या पुलावरून माऊलींच्या समाधी मंदिराचं ज्या वेळेला शिखर पाहिलं, त्याचं दर्शन पाहिलं ना, त्यावेळेला आपल्या आयुष्यातला शेवटचा श्वास सोडतात. खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये एखाद्या साधकानं केलेली साधना आणि त्या साधनेचं मिळालेलं हे फळ आहे माईबापांना. साधना जर त्या कोटीची असेल तर फळ मिळतं ना. साधना तशी करावी लागते. म्हणून माझा बाप म्हणायचा, साधनाच अशी करा संत महात्मे म्हणतील घ्या त्या लेकराला जवळ. गुरुनाम गुरु बोधे बाबांनी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये अखंड जीवन संप्रदायाकरता वाहून घेतलं. बाबांना विचारलं, का हो बाबा जगण्याकरता हे लागत नाही का हो? संसार प्रपंच देह सगळ्या गोष्टीचा त्याग तुम्ही केला. बाबा म्हणतात मला जगण्याकरता दोनच गोष्टी लागतात. एक लागते माझी माय म्हणजे ज्ञानेश्वरी, दुसरा आपला बाप म्हणजे गाथा. याच्यापेक्षा जगण्याकरता काही लागत नाही. अरे त्यांना जगण्याकरता काही लागत नाही, आपल्याला का बरं लागावं? लागत नाही असं नाही. पण आपल्या प्रपंचाबरोबर विषय सुखाबरोबर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणून गाथा ज्ञानेश्वरी आपल्या लेकरांच्या हातामध्ये द्या. इथं बसलेल्या प्रत्येक माय माऊलीला तुमची एक मुलगी म्हणून फक्त एकच शेवटची प्रार्थना करते. तुमच्या घरातली 5-6 वर्षाची मुलगी. एक दिवस आम्ही पत्रकार साहेबांना फोन केला. पत्रकार साहेबांच्या मुखातलं एक फार वाक्य गोड आहे बरं का. त्यांनी एक वाक्य वापरलं. ते म्हणतात त्यांची मुलगी मोबाईलवरती कीर्तन ऐकते आणि कीर्तन ऐकल्यानंतर अगदी आरशात ॲक्टिंग करते कीर्तन करण्याचं. म्हणजे एक 5-6 वर्षाची मुलगी, त्या मुलीनं कुठल्या तरी एखाद्या स्टेजवरती नाचण्यापेक्षा, कुठल्या तरी एखाद्या म्हणजे नको त्या स्टेजवरती नाचण्यापेक्षा ती मुलगी कीर्तन ऐकून त्याचं अनुकरण करते. हा फार मोठा अभिमान आहे. म्हणून मलाही त्यांच्या मुलीचा फार अभिमान वाटतो. आणि मला वाटतं इथं बसलेल्या प्रत्येक माय माऊलींना आपल्या लेकरावरती संस्कार करताना असे संस्कार करा. ज्या वेळेला एखादा शिक्षक शाळेमध्ये म्हणेल ना तुमच्या मुलीला एखाद्या स्टेजवरती नाचायला, त्यावेळेला खरंच या महाराष्ट्राच्या मातीतली संस्कारी कुटुंबातली लेक असेल तर त्या लेकीनं म्हणावं, कंबर हलवी स्टेजवरती नाचणार नाही. सांगायचं असेल तर छत्रपती शिवराय सांगेल, सांगायचं असेल तर अहिल्यादेवी होळकर सांगेल, सांगायचं असेल तर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब सांगेल, सांगायचं असेल तर सावित्रीबाई फुले सांगेल, आणि नाचायचं असेल तर कीर्तनात नाचेल. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. नाचा ना, या स्टेजवरती नाचा. कारण या स्टेजवरती नाचण्यात जी मजा आहे ना मायबापांनो, जगाच्या पाठीवर कुठंच नाही. म्हणून मुलीनं म्हणावं तुमच्या. आणि इथं बसलेल्या प्रत्येक माय माऊलीनं संस्कार करत असताना एकच तुमच्या जीवनामध्ये कृत्य तुम्ही करा. 5-6 वर्षाच्या मुलीकडून 15-16 वर्षापर्यंत ज्ञानेश्वरी गाथ्याचं पारायण करून घ्या. आणि ज्या दिवशी तुमची मुलगी 15-16-18 वर्षाची होईल, ती सासरी नांदायला निघेल. नांदायला जात असताना एकच कृती त्या लग्न मंडपामध्ये करावी. ती कृती अशी बरं का, ज्या वेळेला ती सासरी नांदायला निघेल तिच्या सासरच्या लोकांना म्हणावं मी 5 मिनिटात जाऊन आले. तिनं कुठं जावं? तिनं घरात जावं. घरात गेल्यानंतर देवघरात जावं. देवघरात ठेवलेला विश्वमौली नारायणचा ग्रंथ हातामध्ये घ्यावा. तिनं त्या लग्न मंडपात यावं आणि तिच्या सासरच्या लोकांना सांगावं, आमच्या मुलीच्या लग्नात आम्ही काय देऊ शकलो आम्हाला माहीत नाही, काय नाही देऊ शकलो आम्हाला माहीत नाही. आमची परिस्थिती गरीब असेल, आमची परिस्थिती नाजूक असेल, पण ऐका ना, आमच्या गावातल्या सप्ताहामध्ये आमच्या घरामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी लेक तुमच्या घरात येते. तुमच्या घराचं गोकुळ केल्याशिवाय राहणार नाही. म्हणावं तुम्ही. असे संस्कार त्या लेकीवरती करा. काळाची गरज आहे माई बापांना. इतकीच प्रार्थना तुमच्या चरणावरती करते. आणि आजच्या अभंगाद्वारे सौता बाबांनी नामाचं महत्त्व प्रतिपादन केलं.
नामात जर एवढी ताकद असेल की इतक्या सगळ्या गोष्टीचं फळ मिळतंय, तर मला वाटतं आपणही ते भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करायचं. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई 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 हरि जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई